कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा. भाग 19. स्वानंदीनेही त्याला आत बोलवले व खुर्चीवर बसायला सांगितले. साहिल आत येऊन खुर्चीवर बसला. त्याच्यासमोर एक टेबल होता. त्यावर काही सामान ठेवले होते. नक्कीच ते सगळं प्रॅक्टिकलशी संबंधित असावे असा विचार त्याने केला. स्वानंदी अगदी त्याच्या समोर टेबलच्या पलीकडे उभी होती. अजूनही ती थोडी गोंधळली होती. आपण कसे काय फ्रीज झालो तेच तिला समजत नव्हते. पण नाही, मला फोकस करावा लागेल. ज्यांचे प्रॅक्टिकल संपलेही असेल ती वाट पाहत असणार माझी. स्वानंदी, फोकस ऑन युअर प्रॅक्टिकल, फोकस, असे स्वतःशीच म्हणत स्वानंदीने एक दीर्घ श्वास घेतला. तिने हळूच एक नजर साहिलकडे पाहिले. टेबलवरच्या सामानाचे निरीक्षण करत होता तो. बाय द वे, तुमचं नाव काय? म्हणजे मला प्रॅक्टिकल कुणाचं घेतलं हे लिहावं लागेल ना, त्यासाठी विचारते. स्वानंदीने त्याला विचारले. ओ या, नो प्रॉब्लेम. आय एम साहिल मनोहर खानविलकर, MBA लास्ट इयर स्टुडंट. साहिलने हसतच पटकन तिला उत्तर दिले. ओके, असं म्हणत स्वानंदीने त्याचे नाव लिहून घेतले. स्वानंदीने मग त्याला प्रॅक्टिकल काय आणि कसे होणार ते नीट समजावून सांगितले. रिकॉल अँड रिकग्निटिव्ह म्हणजेच प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञा यावर आधारित ते प्रॅक्टिकल होते. प्रत्येक व्यक्ती जे काही शिकते, अनुभवते ते सगळे संस्कार प्रतिमा रूपाने त्याच्या मेंदूत साठवून ठेवले जातात. या प्रक्रियेला मानसशास्त्रीय भाषेत धारणा असे म्हणतात. धारणा हा स्मरण प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. ही एक प्रकारची अमूर्त मानसिक स्थिती असते. यालाच नेणिवेची स्थिती असे म्हणतात. तर व्यक्तीच्या या धारणेमध्ये नेमके किती आणि कोणते संस्कार साठवलेले आहेत याची जाणीव त्याला स्वतःलाही नसते. व्यक्तीच्या अशाच धारणेचे मापन प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञा या 2 मार्गांनी करता येते. थोडक्यात फक्त माहिती देत आहे. स्वानंदीने सांगितल्याप्रमाणे साहिलने प्रॅक्टिकल पूर्ण केले. अभ्यासाच्या बाबतीत तो खूप सिरियस असायचा. त्यामुळे इथेही त्याने पूर्ण लक्ष देऊन स्वानंदी सांगेल तसे सगळे केले होते. कारण शेवटी त्या प्रॅक्टिकलचे तिलाही मार्क्स मिळणार होते ना. मग तिचे नुकसान करून तरी कसे चालेल. अर्ध्या पाऊण तासाने प्रॅक्टिकल पूर्ण झाले. तसे स्वानंदीने काही गोष्टी नोट करून प्रॅक्टिकल बुक बंद केली. तसे साहिलला आता उत्सुकता लागली होती की त्याने केलेल्या प्रॅक्टिकलचा रिझल्ट काय असेल म्हणून. याचा रिझल्ट मला सांगाल का? साहिलने उत्सुकतेने स्वानंदीकडे पाहत विचारले. स्वानंदी, जी सगळं सामान आवरत होती, तिने साहिलच्या या प्रश्नावर चमकून त्याच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून तर तिला हसायलाच आले. कारण प्रॅक्टिकल करताना तो किती सिरियसली आणि काळजीपूर्वक सगळं करत होता हे तिने नोटीस केले होते. आणि आता एखादा लहान मुलगा जसा एखादी नवीन गोष्ट केल्यावर त्याचा परिणाम जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो, तसाच काहीसा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. स्वानंदीला त्याची उत्सुकता खूप आवडली. याआधी अनेक जण प्रॅक्टिकलसाठी तिच्याकडे आले होते, पण इतक्या अधीरतेने कुणीच तिच्याकडे रिझल्टसाठी विचारले नव्हते. साहिलने विचारले तर तिला खरंच त्याचे कौतुक वाटले.
आयुष्यात आपण कोणतेही काम केले तर त्याचा परिणाम काय झाला किंवा काय होईल याचा विचारही आपण केलाच पाहिजे. किंबहुना होणाऱ्या परिणामांची जाणीव आपल्याला हवी. कधीकधी आयुष्यातही आपण असंच खूप काही करून बोलून जातो, पण त्याचा परिणाम आपल्यावर किंवा समोरच्या व्यक्तीवर काय झाला असेल याचा विचार आपण करत नाही. असा विचार आपण केला पाहिजे. अशाच विचारांची स्वानंदीही होती. कुणाशीही बोलताना, काहीही करताना ती 10 वेळा विचार करायची. एक फक्त जान्हवी होती तिच्या आयुष्यात, जिच्याशी बोलताना ती कोणताही विचार करायची नाही. मनात जे असेल ते सगळं ती तिच्या जानसोबत शेअर करत असायची. स्वतःच्याच विचारात हरवलेल्या स्वानंदीकडून काहीच उत्तर आले नाही हे बघून साहिलने पुन्हा एकदा तिला हाक मारली. मिस स्वानंदी. त्याच्या तोंडून स्वतःचे नाव ऐकून स्वानंदी भानावर आली. पण पुढच्याच क्षणी ती त्याच्या आवाजाच्या जादूत हरवून गेली. त्याच्या स्वानंदी या शब्दावर जोर देऊन बोलण्याच्या वेगळ्याच स्टाईलने खरं तर तिच्या अंगावर काटाच आला. आल्यापासून त्याने आत्ता पहिल्यांदाच तिचे नाव घेतले होते. पण पुढच्याच क्षणी स्वानंदीला काहीतरी लक्षात आले आणि ती पुन्हा बारीक डोळे करून त्याला बघू लागली. तिच्या या अशा बघण्याने साहिल पुन्हा कन्फ्यूज झाला आणि मनाशीच विचार करू लागला. ही अशी का बघते पुन्हा माझ्याकडे? आता तर मी काहीच केले नाहीये. तसा त्याने जरा जोर देऊन विचार केला तर त्याला आपण काय चूक केली हे लक्षात आले. तसा तो मनातच म्हणाला, ओ शिट यार, हे काय केलं मी? आता तिच्याशी हे बहुतेक लक्षात आलं असणार आहे आणि म्हणूनच ती अशी बघते माझ्याकडे. पण काय क्यूट दिसते यार ही, अशी बारीक डोळे करून बघायला लागली की. माय क्यूटी. साहिल एकटक तिच्याकडे पाहत आपल्याच प्रेमाच्या विश्वात रमून गेला होता. मला सांगा, तुम्ही आल्यापासून मी तुम्हाला माझं नाव तर सांगितलंच नाही आहे आणि मला वाटतं आपण आज पहिल्यांदाच भेटतोय. मग तुम्हाला माझं नाव स्वानंदी आहे हे कसं माहिती? स्वानंदीने हाताची घडी घालत एक भोई उडवत त्याला विचारले. झालं, खाल्ली माती. ओळखलं ना तिने बरोबर. साहिल स्वतःशीच बोलत आता हिला काय उत्तर द्यायचे याचा विचार करू लागला. तेवढ्यात त्याला आठवले, ज्यावेळी तो आला होता त्यावेळी त्या टेबलजवळच्या मॅडमनी अटेंडन्समध्ये स्वानंदीच्या नावापुढे त्याचे नाव लिहिले होते. ते मगाशी आलो ना त्यावेळी त्या बाहेर बसल्या आहेत ना मॅडम, त्यांनी माझं नाव त्या रजिस्टरमध्ये लिहून घेतले होते. त्यात तुमच्या नावापुढे माझं नाव लिहिलेलं त्यांनी तिथेच. तेव्हाच नाव बघितले मी तुमचे. साहिल सारवासारव करत म्हणाला. त्याच्या या उत्तरावर कदाचित स्वानंदीचे समाधान झाले नसावे बहुधा. पण आल्यापासून तो केबिनमध्येही सगळ्या गोष्टींचे बारीक निरीक्षण करत होता. त्यामुळे बाहेरही कदाचित त्याने आपले नाव बघितले असणार असा विचार तिने केला. ती त्याला अजून काहीतरी विचारणार तेवढ्यात केबिनच्या दारावर टकटक झाली. तशी ती दार उघडायला गेली. इकडे साहिलनेही एक दीर्घ श्वास घेतला आणि तो स्वतःशीच म्हणाला, हुश, वाचलो बाबा. केबिनच्या दारात जान्हवी उभी होती. जान्हवीने एक वार स्वानंदीकडे आणि एक वार साहिलकडे पाहिले. सानू, झालं ना प्रॅक्टिकल पूर्ण? स्वानंदीकडे पुन्हा पाहत थकलेल्या आवाजात तिने विचारले. हो, झाले माझं, आलेच मी. असं म्हणून तिने तिच्या बॅगमध्ये तिचे सगळे सामान भरून घेतले आणि साहिलकडे वळत
त्याला म्हणाली, थँक्स फॉर कमिंग, नाईस टू मीट यू. इट्स माय प्लेजर. ते ते तेवढं रिझल्टचं काय बोलला नाहीत तुम्ही, म्हणजे सांगणार ना मला? साहिलने पुन्हा एकदा उत्सुकतेने स्वानंदीला विचारले. ओ सॉरी, तो विषय राहिलाच. खरं तर कसं आहे ना, इथे आम्ही जे टेस्ट आणि प्रॅक्टिकल घेतो ना, त्याचे रिझल्ट शक्यतो सांगत नाही कुणालाच. पण तुमचा इंटरेस्ट बघता मलाही आवडेल सांगायला, पण इथे नाही सांगू शकत. म्हणजे काही रूल्स फॉलो करावे लागतात ना आम्हाला. सो आय होप यू कॅन अंडरस्टँड. स्वानंदी त्याला हळू आवाजात म्हणाली, नो प्रॉब्लेम. तुम्ही मला नंतर कधीतरी सांगा. कॅन्टीनमध्ये चालेल? जर तुम्हाला ओके असेल तर. भेटू आपण मग पुन्हा. साहिलने पटकन तिला विचारले. पुन्हा भेटायची आयती संधी चालून आली आहे तर ती का घालवायची? असाच विचार त्याच्या डोक्यात आला. त्याच्या प्रश्नावर आता स्वानंदी काय बोलते याकडे त्याचे लक्ष लागून राहिले होते. त्याचे बोलणे ऐकून स्वानंदी विचार करत होती, पण जान्हवी मात्र डोळे मोठे करून साहिलकडे पाहू लागली. जरा रागातच ती साहिलला म्हणाली, ओ हॅलो, व्हॉट एव्हर युअर नेम. ती जेव्हा फ्री असेल ना तेव्हा सांगेल तुला रिझल्ट. तुझं कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेव, करेल तुला ती कॉल, ओके? जान्हवीच्या अशा बोलण्याने स्वानंदी तर शॉकच झाली. तर साहिलही जान्हवीकडे जरा विचित्र नजरेनेच बघू लागला. जान, प्लीज शांत हो. काय झाले? अशी का बोलतेस तू त्याच्याशी? अगं रिझल्ट तर विचारतोय ना फक्त. आणि सिन्सिअर वाटतोय ग मला तो. क्युरिओसिटी म्हणून विचारतोय. तू का उगाच एवढी भडकत आहेस? काय झालं? प्रॅक्टिकल झालं नाही का नीट तुझं? जान्हवीला शांत करत स्वानंदी म्हणाली, झालंय ग, त्याचे काहीच नाही. पण यार आता खूप भूक लागली आहे मला. चल ना कॅन्टीनमध्ये जाऊया लवकर. जान्हवीला खूप भूक लागली होती, त्यामुळे तिची चिडचिड होत होती. आणि इथे साहिलमुळे स्वानंदीलाही लवकर बाहेर पडता येत नव्हते, म्हणून तिने सगळा राग साहिलवर काढला. जान्हवीची होणारी ती चिडचिड पाहून साहिललाही आता हसायला येत होते, पण त्याने कंट्रोल केले. पुन्हा भेटल्यावर सांगेन मी तुम्हाला असे सांगून जान्हवीसोबत स्वानंदी लॅबमधून बाहेर पडली. बाकीचे सगळे स्टुडंट्स आधीच गेले होते. या दोघीच उशिरा आल्याने मागे राहिल्या होत्या. दोघींच्या मागोमाग साहिलही बाहेर पडला. डोळ्यावर गॉगल आणि हुडीची कॅप डोक्यावरून पुढे ओढून घेतली त्याने. स्वानंदी आणि जान्हवी जात होत्या त्यांच्या मागे मागे जात होता तो. अचानक समोरून मुलींचा घोळका येताना दिसला तसा खाली मान घालून स्वानंदीच्या बाजूने पुढे होत तो झपाझप पावले टाकत त्यांच्याही पुढे निघून गेला होता. पुढे जाता जाता साहिलने एकदा मागे वळून पाहिले. अगदी त्याच वेळी स्वानंदीनेही त्याला पाहिले. दोघांची पुन्हा एकदा नजरानजर झाली. स्वानंदीने त्याला जाताना बघितले. अगदी तसाच चेहरा कव्हर केला होता आत्ताही त्याने, जसा येताना कव्हर केला होता. पण का? हाच विचार ती करत होती. क्रमशः